चाललंय तुमचं? सारखं सारखं तेच सांगताय मला. लाखो कोटी रुपये दिले तरी मी मला लावायचा नाही. एक तर तुम्ही मला इथं फसवून घेऊन आलाय. फसवून नाही आणलंय तुला. तुला रोख किंमत देतोय त्याची. आणि तू काय बोर्ड फाडून आलेली नाहीयेस. मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये फक्त पहिली आलेली आहेस, तेही फर्स्ट इयरला. हा काय मोठे तीर नाही मारलेले तू. तुझा फोटो आमच्या बॅनरवरती नसेल तर काय आमचे क्लासेस बंद पडणार नाहीयेत. पण ही जी काही ऑफर मी तुला देतोय ना ती स्वीकार. हा पैसा तुझ्याकडे असेल ना तर तुझे सगळे प्रॉब्लेम्स संपतील, सुटतील कायमचे. हातात पैसा असेल ना तर तुला आयुष्यात काहीही मिळवता येतं. आणि पैसा नसेल ना तर आयुष्यात काहीही करता येणार नाही तुला. आणि आता ना एक गोष्ट ध्यानात ठेवायचीस तू. इथे फिट करून घे कायमची. या रितेश सरपोतदारला नाही ऐकायची सवयच नाही. मी सांगितलं ना तुला, तुझा फोटो आमच्या बॅनरवर नाही लागला तर आम्हाला काहीही फरक पडत नाही. आमचे काही क्लासेस बंद पडणार नाहीयेत. पण मला होकार मिळवायची सवय आहे, मला छंद येतो. आणि कोण आहेस तू? तुझी ओळख काय आहे? हे असले विकार, परकर पोलकं घालायचं, हे असले दोन वेण्या घालायच्या, हे असला पेहराव करून कोण फिरतं आजच्या जगात? खेडेगावातनं कुठून तरी उठून यायचं, मुंबईमध्ये नाव कमवायला, स्वतःची ओळख निर्माण करायला. काय ओळख आहे ग तुझी? कोण आहेस तू? तुझी लायकी काय आहे? नथिंग. माझी ओळख कोल्हापूरच्या सिद्धटेक गावातून आलोय. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि त्यांची शिकवण घेऊन जगतोय अभिमानानं. जसं तुम्हाला नाही म्हणलेलं आवडत नाही की नाही, तसंच मला खोटं नाटक केलेलं अजिबात आवडत नाही. आणि खोट्याची साथ द्यायला तर नाहीच नाही. तेव्हा उगा माझ्या नादाला लागू नका. गप जाऊ द्या मला. या तुमच्या क्लासची मला अजिबात गरज नाही. आणि तुमच्या बॅनरसाठी फोटो बिटो तर मी देतच नसतो. कारण ही फसवणूक आहे लोकांची. हे असं खोटं वागायचं, जी पोरं क्लासमध्ये नाही त्यांचं बॅनर लावून गोरगरीब पोरांच्या पालकांना लुबाडणाऱ्या, त्यांची फसवणूक करणाऱ्या, त्यांच्याकडनं विनाकारण पैसे उकळणाऱ्या तुमच्यासारख्या शिक्षणाचा बाजार मांडणाऱ्या लोकांना तर साथ कवाच देत नसतो मी. शेवटचं सांगतोय, माझ्या नादाला लागू नका. जर का तुम्ही माझा फोटो बॅनरवर लावलात तर सगळंच अवघड करून टाकेन. दुकान बंद करीन तुमचं. ध्यानात ठेवा काय सांगायलोय ते. परत सांगितलं नाही म्हणशीला.